गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी आहे तुमची मैत्रीण जान्हवी. सो येस, आजचा हा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे बिकॉज टुडे इज द डे वेन आय मूव आउट. सो बेसिकली जिकडे मी आता करंटली राहते आहे तिकडे मला 6 मंथ्स होऊन गेले आहेत आणि माझं कॉन्ट्रॅक्ट 6 मंथ्सचंच होतं. सो आय वॉन्टेड टू फाइंड सम प्लेस जिकडे मी नेक्स्ट 6 मंथ घालू. आणि येस, ती पण मी शोधलेली आहे. त्या दिवशी तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं असाल, मी अपार्टमेंट हंटिंगला गेलेली अँड आय हॅव फायनलाइज्ड वन प्लेस विच आय फील इज नाईस फॉर मी. सो येस, तुम्हाला तिकडे मी घेऊन जाणार आहे या व्लॉगमध्ये. सो गाईज, माझा ॲक्च्युअल शिफ्टिंगचा दिवस उद्या आहे, बट आज मला कीज भेटणार आहे. सो मी आज पण जाणार आहे. सो मी आता विचार केला मी जातेच आहे तर मी 2 बॅग्स पण घेऊन जाईन. तुम्ही विचार नाही करणार माझे किती बॅग्स आहेत. सो माझे बेसिकली 6 बॅग्स आहेत आणि आय डोंट नो मला किती वेळा येऊन जाऊन करावं लागेल बिकॉज मी जिकडे आता नेक्स्ट शिफ्ट करते ते ऑलमोस्ट लाईक 2 स्टॉप्सवरच आहे. सो बघूया किती वेळा करावं लागेल, बट येस चला. तर गाईज, मी सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे. मी ऑफिसला गेलेली, आज माझा हाफ डे होता. सो मी तो करून आली आहे आणि घरी अख्खा असा पसारा आहे, जर तुम्हाला कळलंच असेल. सो बेसिकली मी 2 बॅग पॅक करून ठेवलेत बिकॉज मला माहीत होतं आज कीज द्यायला जायचं आहे. सो मी ते घेऊन जाणार आहे आणि नंतर रात्री आज पॅक करीन बिकॉज उद्या माझं शिफ्टिंग आहे. सो येस, 2 बॅग्स तर रेडी आहेत, ते घेऊन जाईन. आणि मला आता 45 मिनिट्समध्ये तिकडे पोचायचं आहे. माझं अर्धा तासात मी तिकडे पोचीन. माझे 15 मिनिट्स आहेत. मला खूप भूक लागली आहे. चला सँडविच बनवूया. सो गाईज, माझं क्विक असं ऑमलेट आणि सँडविच टाईप बनून झालं आहे. सो हे आता मी खतम करते आणि मग आपण निघूया आपले बॅग्स ठेवायला. तर गाईज, आता मी हे 2 नेणार आहे बॅग्स आणि थँक गॉड आज एकदम ऊन वगैरे आहे बिकॉज काल आणि परवा 2-3 दिवसापासून एवढा पाऊस पडतो आहे की काय सांगू. सो येस, चला आता जाऊया. सो गाईज, 2 बॅग्स मी ठेवलेल्या आहेत आणि मला माझी मी रूममेटबरोबर राहणार आहे. सो माझी रूममेट दिसली, इंडियन आहे ती. आणि येस, तिला पण जर ती शाय नसेल तर मी तुम्हाला तिला पण दाखवीन. बट मी आता एक घेऊन जाणार आहे स्वतःबरोबर बिकॉज माझं खूप सामान आहे आणि माझ्याकडे बॅग नाही आहे एवढी. सो मी एक अनलोड केली आणि आता ही घेऊन जाणार आहे आणि उद्या फ्रेश ही घेऊन येणार आहे पुन्हा माझ्याबरोबर. अँड आय एम व्हेरी एक्सायटेड ॲक्च्युली टू स्टे हिअर. चला घरी जाऊया. हॅलो गाईज, सो आज आहे लास्ट दिवस माझ्या या रूममध्ये आणि ही रूम तुम्हाला आता मी प्रॉपर दाखवते बिकॉज इतके दिवस रूममध्ये सगळं भरलेलं. सो मला तुम्हाला दाखवता नाही आलं. बट लुक ॲट दिस रूम नाव. दिस इज माय रूम. हा बेड आहे. दिस इज माय वर्क डेस्क, माय कबर्ड, माय AC, my mirror, my other desk, my water bottle, my bag. And yes, आता या रूमला मला बाय बाय करायचं आहे आणि मला खूप दुःख होतं आहे. सो बेसिकली गाईज, मी या रूममध्ये 6 मंथ्स राहिली आहे आणि माझा कॉन्ट्रॅक्ट ओव्हर झाला. सो आय थॉट ऑफ स्टेईंग समवेअर एल्स बिकॉज आता एक्सप्लोअर करायचं पण होतंच आणि नथिंग की इकडे काही फॉल्ट आहे या रूममध्ये. इट इज द बेस्ट. द होस्ट वर द बेस्ट, द लँडलॉर्ड वर व्हेरी नाईस, अमेझिंग पीपल. बट क्या कर सकते है. सो येस, आज माझा हा लास्ट डे आहे आणि मी आता निघणार आहे इकडून आणि तुम्हाला नवीन घराचा पण मे बी रूम टूर दाखवीन मी. आय डोंट नो, बघत राहा शेवटपर्यंत. सो येस, लेट्स गो नाव. बाय बाय रूम. सो हाय गाईज, मी माझ्या नवीन रूममध्ये आली आहे. हा माझा बेड साईड आहे
आणि पूर्ण रूममध्ये मी पसारा घालून ठेवला आहे बिकॉज मी आत्ताच इकडे आली. आता मी सगळं प्रॉपर लावीन आणि मग तुम्हाला मी माझा रूम दाखवीन. ॲक्च्युली आय ऑल्सो हॅव अ रूममेट, सो आय विल टेक हर परमिशन अँड देन आय विल शो यू गाईज माय रूम. सो येस, मी आता खूप एक्सायटेड आहे. मी आत्ता आली आणि आता इकडे समथिंग 3 वाजले आहेत. मी काही जेवण बनवलं नाही आहे बिकॉज सकाळपासून मी शिफ्टिंगमध्येच बिझी होती. सो मी हे आता आलू भुजिया खाणार आहे जे मला माझ्या बहिणीने पाठवलेलं. अँड देन आय सी मे बी मी मॅगी खाईन. सो या दॅट इज इट. आणि पुढे बघूया आता. आय एम सो एक्सायटेड टू स्टे ॲट अ न्यू प्लेस. ॲक्च्युली मला एक्सप्लोअर करायचं होतं अजून पण जागा. सो मी डिसाईड केलं की मी खूप जागी राहीन बट 6 मंथ्सच्या गॅपमध्ये राहीन. सो ऑलरेडी मी एका जागेवर 6 मंथ्स राहिली अँड आता मी दुसरी जागी आली आहे जिकडे मला रूममेट एक्सपिरियन्स पण भेटणार आहे. एक नवीन जागा, सो द सराउंडिंग वुड बी डिफरंट. मी तुम्हाला पण दाखवीन पुढच्या व्लॉग्समध्ये. बट येस, आता रूम टूर पण मी मोस्टली याच व्हिडिओमध्ये देणार आहे. सो येस, बघत राहा लास्टपर्यंत.